या फुलांचा व्हिडिओ बऱ्याच रील्समध्ये पाहिल्यामुळे म्हटलं चला भेट देऊन येऊ, बट इन्फॉर्मेशनच्या नावाने 10% सुद्धा नाही आहे त्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं नक्की बघायला भेटेल, सो प्लीज एंडपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि अजून एक भटकंतीचा एपिसोड घेऊन आली आहे. आम्ही निघालोय ललित कला अकॅडमीला, जिथे एस निकासचं आर्ट एक्झिबिशन सुरू आहे. हे एक्झिबिशन 21 डिसेंबरपर्यंत राहणार आहे आणि नियरेस्ट मेट्रो स्टेशन मंडी हाऊस आहे. येस, आम्ही इथे पोहोचलोय आणि इथे कुठलेही चार्जेस नाही आहे, एंट्री फीज नाही आहे, एकदम फ्री आहे. सो नक्की विजिट करा. वीकेंडला गर्दी असेल म्हणून आम्ही वीकडेजमध्ये आलो, पण वीकडेजमध्ये सुद्धा तुम्ही मोठी लाईन आहे मागे बघू शकता. आर्टचा नमुना तुम्ही इथे एंट्री केल्यावर लगेच बघू शकतात. हे सुंदर हत्ती त्यांनी पेंट केले होते. जवळपास 15 मिनिटं लागले आम्हाला लाईनमध्ये. त्यानंतर मी थोडे अजीबोगरीब मिरर समोर शॉट्स घेतले आणि येस, आमचा नंबर आला. आम्ही आतमध्ये एंट्री केली. आल्या या डिजिटल वॉलने आमचं लक्ष वेधून घेतलं. आम्ही स्नोफॉलचा आस्वादही घेतला. त्यानंतर आम्ही पुढे वळलो आणि इथे एस निकासचं पोस्टर होतं. नंतर या रिव्हर्स फ्लोचा आस्वाद घेण्यासाठी सगळे प्रदक्षिणा मारत होते. प्रत्येक ठिकाणी मुलांनी मस्त आस्वाद घेतला, श्लोकने तर डान्सही केला. नेक्स्ट सेक्शन म्हणजेच आर्ट गॅलरी, ज्याच्यासाठी आपण आलेलो आहे. एस निकासचे सगळे पेंटिंग्स इथे लावलेले होते आणि ही खूपच सुंदर पेंटिंग्स होते. त्यातले काही पेंटिंग्स मी कॅप्चर केले, पण सगळे मला घेता आले नाही. त्यांची काही पेंटिंग्स तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर पुढच्या सेक्शनला वळलो आणि तिथेही खूप सुंदर असे पेंटिंग्स होते. इथे खरी फळं आणि पेंटिंगचंही कॉम्बिनेशन बघा. अजून एक डिजिटल वॉलने आमचं लक्ष वेधून घेतलं, ज्याच्यामध्ये अंडर सी सगळे ॲनिमल्स दाखवले. यानंतर ट्रेंडिंग करणाऱ्या या फुलांच्या व्हिडिओकडे आम्ही आलो. आम्ही प्रत्यक्ष ही फुलं पाहिली. व्हिडिओजमध्ये जे पाहिलं होतं की फुलं आपोआप उमलतात आणि बंद होतात, तसं काही आम्हाला सगळ्या फुलांमध्ये नाही दिसलं, पण त्यातली काही उघडझाप नक्कीच करत होती. इथे आम्ही भरपूर फोटोज आणि व्हिडिओज काढले. याच ठिकाणी अजून काही पेंटिंग्सची आर्ट गॅलरी होती. त्यानंतर अजून काही स्पॉट्स होते जे की आम्हाला खूप आवडले. अजून एक ही डिजिटल वॉल, ज्याच्यामध्ये तुमचे लाईव्ह पिक्चर्स बनवून मिळतात आणि आम्हाला खूप आवडलं. त्यानंतर काही वुड्सची पेंटिंग डेकोरेट करण्यासाठी छान त्यांनी झाडांनी सजवलं होतं. एक्झिट करताना इथे त्यांनी सगळ्या पेंटिंग्सचा एक छोटा पोर्ट्रेट ठेवले होते आणि त्यामुळेच मी पण एक पोर्ट्रेट घेतला. हे बघू शकता, मी हा पोर्ट्रेट घेतला कारण मला हा खूपच आवडला. अँड हिअर वी एंड्स द जर्नी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा.